नमस्कार. पाचवी माळ, पाचवा दिवस हा स्कंद मातेचा. सिंहासनगता नित्यम पद्माश्रित करद्वयम शुभदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी. अर्थात नित्य सिंहारूढ असणाऱ्या, हातामध्ये कमळ धारण करणाऱ्या यशस्विनी देवी स्कंद मातेला मी वंदन करते. देवी माझ्यासाठी नित्य कल्याणकारी होवो. मंडळी, स्कंद माता हे दुर्गेचं रूप, मातृत्वाचं प्रतीक आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय. कार्तिकेयाला देवांचा सेनापती होऊन तारकासुराशी युद्ध करून त्याचा वध करायचा होता. त्यामुळं स्कंदाला युद्धकलेचं शिक्षण देण्यासाठी देवीनी स्कंदमातेचं हे रूप धारण केलं. स्कंदमाता ही दुर्गांवर म्हणजे उंच उंच पर्वत शिखरांवर राहते आणि सांसारिक माणसांमध्ये नवचैतन्य निर्माण करते. अशा चैतन्यदायी स्कंदमातेची कथा अशी सांगतात की तारकासुरांनी ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवानी त्याला अमरत्वाचं वरदान द्यावं असं त्यांनी म्हटलं. ते ब्रह्मदेवानी नाकारलं, कारण जन्म घेणारा प्रत्येक जीवाचा मृत्यू अटळ आहे. मग तारकासुरांनी वर मागितला, मला मृत्यू येणारच असेल तर तो शिवपुत्राच्या हातून यावा. ब्रह्मदेवांनी त्याला हा वर दिला. तारकासुर आनंदाने बेभान झाला, कारण त्यावेळेस शंकर सतीच्या वियोगामुळे घोर तपश्चर्येमध्ये मग्न होते. त्यांचं तप अनंत काळपर्यंत चालू राहील असा तारकासुराला विश्वास होता. मग त्यांचा विवाह आणि पुत्रप्राप्ती कशी होणार? त्यामुळं तारकासुर स्वतःला अमरच समजू लागला. मुळातच तो बलवान आणि क्रूर होताच. आता ब्रह्मदेवाच्या वरामुळं उन्मत्तही झाला. इंद्रासह सगळ्याच देवांना त्यांनी अगदी त्राही भगवान करून सोडलं. इंद्रादी देवतांनी शिवाची विनवणी करून सगळी हकीकत शंकराला सांगितली. शंकरांनी या समस्येतून देवांना सोडवण्याचं आश्वासन देवांना दिलं. पार्वतीच्या कठोर तपाचरणांनी प्रसन्न होऊन शिवानं पार्वतीशी विवाह केला. योग्य वेळी कार्तिकेयाचा जन्मही झाला. बालवयातच त्यांनी अनेक राक्षसांचा संहार केला. तारकासुराचाही वध केला. या कार्तिकेयाची म्हणजेच स्कंदाची माता म्हणून पाचव्या माळेला या स्कंद मातेची पूजा करतात. तारकासुराचा वध केल्यानंतर हा स्कंद देवांचा सेनापती झाला. प्रत्येक पुत्रवान आई वडील हे स्कंद मातेचं स्वरूप आहे. तिचा ध्यानमंत्र आहे, धवलवर्णाम विशुद्ध चक्रस्थिताम पंचमदुर्गा त्रिनेत्राम अभय पद्मयुगकराम दक्षिणोरु पुत्रधराम भजेम. अर्थात शुभ्र वर्ण असणारी, विशुद्धी चक्रामध्ये राहणारी, 3 नेत्र असणारी, एक हात अभय मुद्रेमध्ये आणि 2 हातात कमळ, उजव्या मांडीवर स्कंदाला एका हाताने धरणारी अशा या 5व्या दुर्गेला मी वंदन करते. या ध्यान मंत्रामध्ये ही देवी विशुद्धी चक्रात राहते असा स्पष्ट उल्लेख आहे. शरीरगत 6 चक्रांपैकी विशुद्धी चक्र हे 5वं चक्र. हे चक्र जर शरीरात संतुलित असेल तर साधकाला उत्तम संवाद कौशल्य प्राप्त होतं. हे आदियोगी शिवाचंही स्थान आहे. त्यामुळे या चक्राच्या प्रभावाने माणसाची योग्यता, कुशलता या दोन्ही गोष्टी वाढतात. वाणी स्पष्ट आणि स्वच्छ होते. गायन, भाषण यांची उत्तम अभिव्यक्ती करता येते. साधकाचे विचार शांत आणि संतुलित असतात. विशुद्धी चक्र हे तंत्रविद्येचंही केंद्र आहे. ते ध्वनीचंही केंद्र असल्याने ते गायनातील 16 स्वरांचं प्रतीक आहे. या सगळ्या गोष्टी
स्कंद मातेच्या नवरात्रीमधील आराधनेनी साध्य करता येतात. म्हणून या 5व्या माळेचं शास्त्रांमध्येही अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी देवीची मनोभावे आराधना करणाऱ्या साधकाचं मन सगळ्या लौकिक, सांसारिक, मायिक बंधनांपासून मुक्त होतं. स्कंद मातेची आराधना या स्तोत्रांनी करतात. नमामि स्कंद मातां स्कंदधारिणीं समग्र तत्वसागरां अपार पारगहरां स्वकर्मकारिणी गतिं हरप्रिया च पार्वतीं अनंत शक्तिकांतिदां यशोर्थभुक्तिमुक्तिदां पुनः पुनर्जगद्धितां नमाम्यहं सुरार्चितां जयेश्वरी त्रिलोचने प्रसीद देवी पाहि माम. अर्थात स्कंदधारिणी, सर्व तत्वांचा सागर असणारी, संसार तारून नेणारी, साधकाला स्वकर्म करण्यात गती देणारी, शंकरप्रिया, अनंत शक्ती आणि कांती देणाऱ्या पार्वतीला, यश, धन, भोग आणि मुक्ती देणाऱ्या स्कंद मातेला जगत कल्याणासाठी पुनः पुन्हा मी वंदन करते. सर्व सुर आणि असुरांकडून जी पूजिली जाते त्या जयेश्वरी त्रिलोचना देवीला मी प्रार्थना करते. हे देवी, प्रसन्न हो आणि माझं रक्षण कर. अशा स्कंदमाता देवीच्या उपासनेनी साधकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. या मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीवरच साधकाला परमसुख आणि शांतीचा अनुभव येऊ लागतो. या देवीची मूर्ती नित्य स्कंदाला मांडीवर घेतलेल्या रूपातच असते. त्यामुळे स्कंद मातेची उपासना करताना बालस्वरूपातल्या कार्तिकेयाचीही आपोआप उपासना होते. हे स्कंद मातेच्या पूजेचं वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे. म्हणून स्कंद मातेची उपासना करताना साधकांनी विशेष लक्षपूर्वक पूजन करावं. स्कंद माता ही सूर्यमंडलाची अधिष्ठात्री देवता आहे. त्यामुळे या देवीच्या उपासनेनी अलौकिक तेज, कांती साधकाला प्राप्त होते. अज्ञानी साधकाला ज्ञान प्राप्त होतं. साधकाचं हृदय शुद्ध आणि पापरहित होतं. स्कंदासह मातेचं पूजन होतं. त्यामुळे कार्तिकेयासह स्कंद मातेची कृपा प्राप्त होते. त्याचा उपयोग साधकाला त्याची आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी होतो. या देवीची औषधी वनस्पती आहे अलसी, किंवा ज्याला आपण जवस म्हणतो. आयुर्वेदामध्ये ही औषधी वातज, पित्तज, कफज आणि रोगनाशक मानलेली आहे. या रोगनाशक अलसीवर स्कंद मातेचा प्रभाव असतो. त्यामुळे वात, पित्त, कफजन्य आजार असणाऱ्यांनी स्कंद मातेच्या उपासनेसोबतच जवसाचं सेवन करणं हितकर ठरतं. अशा या स्कंद मातेला त्रिवार वंदन. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्.